दरम्यान राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। या कर्जमाफीसाठी कुठल्याही अटी शर्ती नाहीत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। शिवाय ही कर्जमाफी कोणत्याही राजकीय हेतूने करण्यात आली नाहीये। 40 लाखांहून शेतकऱ्यांना विना अट फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। एकच अट जी आम्ही टाकलेली आहे ती विशेषतः महाराष्ट्रातली जी आमची बँकिंग सिस्टीम आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत या बँका टिकल्या पाहिजेत याकरता टाकलेली ती अट आहे की ज्याच्यामध्ये ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत। कुठल्याही निवडणुका समोर नसताना या ठिकाणी ही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, हे महत्त्वाचं आहे। विरोधी पक्षाने कोणची ताकदीनं मागणी न करता शासनाने स्वतः केलेली कर्जमाफी आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर राजकीय हेतू नाही, आपल्या शेतकऱ्याला कसं सक्षम करता येईल। अन्यथा 2029ची निवडणूक असल्यामुळे 2028च्या डिसेंबरलाही कर्जमाफी करता आली असती, पण ते आम्ही केलेलं नाही।